जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. आज या घटनेला बरेच दिवस होऊन गेलेत की गिरनार पर्वतावर जैन आणि तिथले पंडित, हिंदू पंडित, मंदिरातली लोक, तिथले पुजारी यांच्यामध्ये संघर्ष झाला. आपण सगळ्यांनी तो बघितला. एका टोळक्याने तिथे नारे देत, घोषणा करत हल्ला चढवला. दत्तप्रभूंच्या पादुका जिथे ठेवलेल्या आहेत त्या स्थानावर आणि तिथे नासधूस करण्याचा प्रयत्न केला व तिथल्या खुर्च्या वगैरे फेकून दिल्या. अशा पद्धतीचा प्रकार आपण बघितला आणि तो समाज माध्यमांवर सगळीकडे व्हायरल झाला. त्याच्या विरोधात बऱ्याच लोकांनी भाष्य केलं. विरोधात बोलण्याची भाषा मी जी बघितली ती खूप सौम्य होती, हिंदुत्ववाद्यांची किंवा ज्या दत्तभक्तांची. आणि त्यातून एक गोष्ट पुढे आली, जे मी नेहमी ज्या गोष्टीचा विरोध करत असतो ते म्हणजे की नेहमीच एक सद्गुण विकृती आणि अतिसहिष्णुतेची भूमिका जी मला बघायला मिळते हिंदुत्ववाद्यांकडून, खास करून तेव्हा जेव्हा प्रश्न मुस्लिमेतर असतो. म्हणजे समजा एखादी गोष्ट, समजा हाच प्रकार जर का मुसलमानांनी केला असता तर त्याच्यावर ज्या पद्धतीचे कठोर भाष्य आलं असतं, तसं भाष्य इतर पंथांच्या बद्दल किंवा इतर संप्रदायांबद्दल आपल्याला हिंदुत्ववाद्यांकडून ऐकायला मिळत नाही. आणि जे बऱ्याच लोकांच्या मध्ये खूप चांगली गोष्ट आहे. आमचे हिंदुत्ववादी कायमस्वरूपी नाना पाटेकर मोडमध्ये असतात. राजसाहेब ज्या पद्धतीनं सांगतात, राजसाहेब ठाकरे, की हाही चांगला, तोही चांगला, नका रे असं करू, नका भांडू आपापसात, हे या मोडमध्ये कायमस्वरूपी आमचा हिंदू समाज राहत असतो. आदरणीय वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य, हरिभक्त परायण, वैकुंठवासी, निवृत्ती महाराज वक्ते नेहमी एक गोष्ट म्हणायचे. ते सांगताना नेहमी सांगायचे की बौद्ध, जैन, शीख यांच्याबद्दल जे आपण बोलतो आत्मीयतेनं की ते आमचेच आहेत, ते आमचेच आहेत, असं त्यांना म्हणू द्या की ते आमचे आहेत. तुम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत या. हिंदूंनी मोठ्या भावाच्या भूमिकेत असणं नेहमी कायमस्वरूपी गरजेचं आहे. आणि मोठ्या भावाची भूमिका कायमस्वरूपी सामंजस्याची नसते, कायमस्वरूपी सहिष्णुतेची नसते. तो प्रसंगी कठोर होतो, तो कान पिळतो, तू हे करतोयस ते योग्य नाही आहे, चुकीचं आहे. मोठ्या भावाची भूमिका ही लांगुल चालनाची नसते, कायमस्वरूपी. एकविरा देवीच्या कारला लेणीच्या बाबतीत सुद्धा आपण तेच बघतोय, पंढरपूरच्या विठोबाच्या बाबतीत सुद्धा तेच बघतोय. आणि आता ह्या नेमिनाथांचं जे मंदिर सांगितलं जातं, गिरनार दत्तप्रभूंचं जे मंदिर आहे त्या बाबतीत असो किंवा सगळ्याच बाबतीत कायमस्वरूपी एक लांगुल चालनाची भूमिका हिंदू समाज घेत असतो, कायमस्वरूपी एक बोटचेपी भूमिका हिंदू समाज घेत असतो. आणि त्याला हे सांगितलं जातं आमच्या संघटनांकडून, आमच्या पक्षांकडून, हिंदुत्ववादी तथाकथित, की बाबा नाही, आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे, आपल्याला सर्वसमावेशकता अंगी बांधवायची आहे, आपल्याला यांच्या बाबतीत कठोर भूमिका घ्यायची नाही आहे. आणि त्या कशासाठी, त्याचं नेमकं कारण काय आहे, तुमच्या ह्या भूमिकांमुळे आपला काय फायदा होणार आहे. लक्षात घ्या, कुठलेही संबंध हा दुतर्फा असतो. तुम्हाला त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत तर ते दोन्ही बाजूंनी झाले पाहिजेत. आज मुनिश्री सूर्यसागर महाराज आहेत किंवा इतरही बरेचसे मुनी आहेत जैन संप्रदायातले, की जे हिंदू समाजाचा, प्रभू रामचंद्रांचा आदर करतात. ते नेहमी कायमस्वरूपी चांगलं बोलत असतात. त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहेत. आजही कित्येक जैन संप्रदायातली लोक आहेत की जे गोरक्षणासाठी सढळ मदत करतात आणि आर्थिक मदत करतात. त्यांना शक्य ती मदत ते गोरक्षणासाठी करत असतात. त्यांच्याबद्दलही मनात आदरच आहे. पण हा फक्त एक भाग झाला. उरलेला जो भाग आहे तो थोडा डार्क आहे, थोडा जास्त डार्क आहे, थोडं जास्त नकारात्मक आहे. त्याच्याकडे आम्ही सपशेल दुर्लक्ष करून चालणार नाही. बऱ्याच लोकांना कल्पना नाही आहे या गोष्टींची. पण जैन संप्रदायामध्ये नेमिनाथांच्या बद्दलच नाही की बाबा त्या गिरनार पर्वताबद्दल, तिथे नेमिनाथांचं मंदिर आहे त्याच्याबद्दलच नाही, तर असे बरेचसे वाद आहेत, असे बरेचसे त्यांचे आक्षेप आहेत. आता ते पुढे येत आहेत, ते बोलत आहेत. बऱ्याच गोष्टी मला आधीपासून कल्पना आहे. बऱ्याच गोष्टी मला लोक सांगतात की दादा इथे बघा, इथे असं असं म्हणणं आहे या लोकांचं, यांनी असं असं केलंय. मी म्हणतो हे फार जुनी गोष्ट आहे. आता फक्त ते प्रकर्षानं पुढे येत आहेत. आणि ते पुढे काय येत आहेत, कारण की हिंदू कमजोर होतोय. हिंदूची सहिष्णुता शिगेला जातीये, टोकाला जातीये. आम्ही अतिसहिष्णू झालेलो आहोत. कठोर भूमिका घ्यायची असतात अशा बाबतीत, कठोर भूमिका. अरे हे चुकीचं आहे,
हे घडता कामा नये. ते दत्तप्रभूंचं मंदिर आहे, तिथे न्यायालयात जा, न्यायालयाने ऑलरेडी एक निर्णय दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही खपवून घेणार नाही. ही भाषाच नाही आहे आमची. लिबलिबीत मिळमिळीत भाषा आम्ही बोलतोय. नाही हे षडयंत्र आहे हिंदूंना तोडण्याचं वगैरे. मूर्खतेचा कळस करतोय आम्ही. आमचे महाराज मंडळी, बाबा लोक सुद्धा सांगताना समाजामध्ये कायमस्वरूपी हे सांगत असतात की ते हिंदू धर्माचा अंग आहे. 6 उपासना पंथ आहेत, त्यामध्ये बौद्ध, शीख, जैन. मुळात ज्यांना उपास्य देवताच नाही त्यांचा उपासना पंथ कसा काय? ते श्रमण मार्ग आहेत, ते नास्तिक दर्शन आहेत. त्यांची निर्मिती आपण म्हणू शकतो की एका मुख्य प्रवाहातून झालेली आहे, पण त्यांच्या विचारांशी सहमती नाही आहे आपल्या विचारांची. लक्षात घ्या, कितीही मोठा पंडित आणि धर्ममार्तंड तो काही शंकराचार्यांपेक्षा वक्तेबावांपेक्षा मोठा नाही. कोणी बसवा माझ्या पुढे, कितीही मोठा धर्माचार्य आणून बसवा माझ्या पुढे. एके हाती दंतू जो स्वभाविता खंडितू, तोच बौद्ध मत संकेतू वर्तिकांचा. माऊली ज्ञानोबा खंडित मत सांगितलेलं आहे. तुम्ही शहाणपणा करू नका तुमचा. कवडी भराच्या अकला घेऊन तुम्ही लोकांमध्ये जाऊन प्रचार प्रसार जो करताय ना, की नास्तिक दर्शन सुद्धा आमचं आहे, आम्हाला सगळंच चालतं वगैरे वगैरे. धर्माच्या मौलिक तत्वांना हात लावण्याचं काम तुमचं नाही आहे, ते धर्ममार्तंडांवर सोडा. तुमचा जो सर्वसामावेशकतेचं जे बिगुल आहे ना, ते दुसरीकडे जाऊन वाजवा. ते तुमचं राजकीय हिंदुत्वाच्या पिपाण्या दुसरीकडे जाऊन वाजवा. तुमच्या असल्या थर्ड धोरणामुळे आणि तुमच्या अशा बोटचेपी धोरणामुळे धर्माचं नुकसान होतंय. धर्मामध्ये सहिष्णुता एका मर्यादेपर्यंत असणं गरजेची आहे, ती मर्यादेपर्यंत हिंदूंमध्ये ऑलरेडी आहे. सनातन वैदिक धर्मामध्ये एक सहिष्णुता कायमस्वरूपी राहिलेली आहे. त्याला अधिक जास्त सहिष्णू करायची गरज नाहीये. लोकांना मुख्य प्रवाहात आणणे म्हणजे प्रवाह त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे नसतो. प्रवाह आपला आहे, आपण त्या प्रवाहाची मक्तेदारी ठेवणे गरजेची आहे. मी नेहमी म्हणत असतो, हिंदुत्व हा सागर आहे, त्यामध्ये येणाऱ्यांचं स्वागत आहे, जाणाऱ्यांना आम्ही कोलणार. मी भूमिकांचं स्वागत याच्यासाठी करत असतो कारण की मी समुद्रात आहे. येणाऱ्यांचं स्वागत आहे. जो कोणीही या समुद्राच्या बद्दलची सकारात्मक भूमिका मांडेल त्यांच्या पाठीशी आम्ही असू. जेही जैन आज सकारात्मक बोलतात हिंदुत्वाबद्दल, त्यांच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी आहोत. आम्ही त्यांना नेहमी समर्थन करू. पण कोणीही इतर पंथीय जर असला, मी नेहमी पाहतो की खलिस्तानच्या बाबतीत सुद्धा तेच धोरण असतं आमचं, की एक महिला लिहितात भाजपा समर्थक, की 80% शिखांना खलिस्तान नकोय. त्या महिलेला मला एक विचारायचं आहे, की बाई तू हे टक्केवारी कधी काढली जाऊन? तुझ्या स्वप्नात आली होती का टक्केवारी ही? कोण सांगितलं 80% शिखांना खलिस्तान नकोय? कुठल्याच भ्रमात तुम्ही जगताय? जाऊन करा बरं सर्वे तुम्ही. पहा बरं पंजाबची परिस्थिती काय आहे. स्वतःच्या मनाला खोटे दिलासे देणं बंद करा. 80% हा समाज आमच्या बाजूला, 80% तो समाज आमच्या बाजूला, हे 10-20%च आहेत ते फक्त विरोध करतात. हे टक्केवारी कोणाच्या बापानं जाऊन काढली आहे? किती विष कालवल्या गेलेलं आहे. आपण किती पाण्यात आहे. खलिस्तानी मूव्हमेंट कुठपर्यंत पोहोचलेली आहे याची आपल्याला कल्पना आहे का? जैन समाजाच्या आतमध्ये कुठल्या पद्धतीच्या गोष्टी चालतात, तिथे काय शिकवल्या जातंय, तिथे हिंदू समाजाबद्दल, हिंदू धर्माबद्दल कायमस्वरूपी खूप चांगलंच बोलल्या जातंय, अशातला काही भाग आहे का? आपण कायमस्वरूपी अष्टावधान असावे जागृत. सर्वांच्या बाबतीमध्ये आपण प्रेमाचं धोरण ठेवणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पुढे जाऊन हा सावधान, हे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र, अरे खोट्या गोष्टी आहेत सगळ्या. त्या मंदिरावर कोणीही वाकड्या नजरेनं बघायचं नाही, ही भूमिका असली पाहिजे आज हिंदुत्ववाद्यांची. दुर्दैवाने ती नाही आहे. कोणी उठतं, गायक गाणं म्हणता म्हणता तो शिंदे, ती साकेत भूमी आहे अयोध्या. अरे आता पण तो झोपलेला होता का तू? कोर्टामध्ये तिथे 2 पक्ष एकामेकाशी भांडत आहेत आणि तू तिसरा मधात झेंडा घेऊन आला तुझा. त्याला कोलायचं सोडून, नाही हे 2-3%च लोक आहेत, त्यांना कशाला हे करायचं. कोणीतरी जातं दत्त मंदिरावर जाऊन स्वतःची हे दाखवतं, मक्तेदारी दाखवतं. नाही हे 2-3% लोकांचेच त्याचे म्हणणं आहे. कोणीतरी म्हणतं की आम्हाला वेगळा खलिस्तान पाहिजे, यहाँ पे जय श्रीराम नहीं चलेगा वगैरे वगैरे. अरे हे 2-3%च लोक आहेत, बाकीचे सगळे लोक आमच्यासोबत आहे. या भ्रमातून बाहेर पडा, कठोर भूमिका घ्या. निष्ठावान लोकांची संख्या कमी असतील, संख्याबळ आम्हाला संख्या पाहिजे, यालाही घ्यायचंय, त्यालाही घ्यायचंय आणि सगळा कचरा करून घ्यायचा आहे. हे छाटणी सुरू करणं गरजेची आहे आपल्याला. ही छाटणी करून शुद्ध आणि ज्याला म्हणू आपण जे सत्वशील आहेत, जे धर्मपरायण आहेत, जे धर्मनिष्ठ आहेत, अशाच हिंदूंची आपल्याला आवश्यकता आहे. ते जर का मूडभर असले तरी चालतील. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज आमचे धर्ममार्तंड, आज आमचे ते पक्ष संघाचे जे लंगोट बांधून फिरणारी लोक आहेत, ते सर्वसमावेशकतेच्या नावाखाली हिंदूंना नपुंसक बनवायचे धंदे उघडपणे समाजात करतायत. उघडपणे समाजातल्या लोकांना संभ्रमित करतायत आणि त्या लोकांना पाठिंबा देत आहेत. उघडपणे कुठल्याही व्यक्तीला घेऊन येतात, त्याला महापुरुष बनवतात, त्याला हारतुरे घालतात. त्यानं तुमच्या धर्माला कितीही घोडे लावलेले असले
तरी चालतील. त्याचा उदो करतात आणि स्वतःचा राजकीय उद्दिष्ट ते साध्य करून घेतात. कोणाला जाती मिटवायच्या आहेत, कोणाला धर्माच्या मौलिक संकल्पना मिटवायच्या आहेत, कोणाला वर्णव्यवस्था मिटवायची आहे, कोणाला भगवद्गीता मिटवायची आहे, कोणाला पोथीजन्य हिंदुत्व मिटवायचं आहे, कोणाला अमकी बेडी मिटवायची आहे, कोणाला टमकी बेडी, म्हणजे तुम्ही धर्मालाच मिटवायला बसलात. तुम्हाला मूळ धर्म संपून टाकायचा आहे आणि मग उरला काय तुमच्या हातात धतुरा, तो घेऊन वाजवत बसणार. आधुनिकतेचे वारे लागलेले आहेत आम्हाला. आधुनिकतेचे वेध लागलेले आहेत. मूळ धर्म संपून त्याच्या छाताळ्यावर थैथया नाचून आम्हाला राजकीय हिंदुत्व उभं करायचं आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे. माझ्या धर्माचं कुठलीही गोष्ट जी मौलिक आहे, जी मूलभूत आहे, ज्या संप्रदायाशी निगडीत आहे, त्याच्याशी मी ठाम राहणं गरजेचं आहे. दत्त संप्रदाय हा अतिशय आदरणीय संप्रदाय आहे. मी नेहमी सांगत असतो, वारकरी संप्रदाय कशाने, मी नाही सांगत हे आहेच असं मुळात. ज्याचा पाया नाथ संप्रदायाचा आहे, जो माऊली ज्ञानोबा येतो. बाबाजी चैतन्यांनी मंत्र दिल्यानंतर रामकृष्ण हरी जो चैतन्य संप्रदायातून येतो, तो जगद्गुरू तुकोबारायांचा चैतन्य संप्रदायातून हा भागवत संप्रदाय समृद्ध झालेला आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जे आहेत ते दत्त संप्रदायातून येतात आणि दत्त संप्रदाय येतो आणि आमच्या भागवत संप्रदायाला अजूनही समृद्ध करतो. गुरुचरित्राचं पारायण घरोघरी होते. आज दत्तप्रभू महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यांपैकी एक आहेत. आज दत्त संप्रदायामध्ये कित्येक लोक आहेत जे दत्तांची उपासना करतात. त्याला इतिहास आहे, त्याला वर्तमान आहे, तिथे श्रद्धा आहे, तिथे निष्ठा आहे. आणि तिथे सुद्धा जर का आम्ही असं मिळमिळीत धोरण घेत असू की खबरदार हिंदूंनो, इथे आपल्याला तोडण्याचं षडयंत्र आहे, इथे रिॲक्ट होऊ नका, इथे प्रतिक्रिया देऊ नका, का? कारण की ते मुसलमान नाही आहेत म्हणून. फक्त मुसलमानांचा विरोध करणं म्हणजे हिंदुत्व, अशा पाद्र्या संकल्पना या हिंदुत्वामध्ये चालणार नाहीत. जोही धर्माच्या मौलिक तत्वांना, माझ्या मंदिरांना, माझ्या आस्थांना, माझ्या अस्तित्वाला जर का धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल, तो कुठल्याही पंथाचा आणि तो माझा सख्खा भाऊ जरी का असेना, ही भगवद्गीता संपूर्ण त्याच्यावर आधारलेली आहे की अधर्म करणारा तुमचा पिता जरी असला तरी त्याच्या विरोधात शस्त्र धारण करणे म्हणजे धर्म होय. ही धर्माची व्याख्या. बाकी सगळ्या पाद्र्या व्याख्यात आपापल्या घरी ठेवाव्या आपण. जो फक्त मुसलमानांना दिवस रात्र उठता बसता शिवाय देतो तो खरा हिंदुत्ववादी आहे, ही हिंदुत्वाची व्याख्या नाही. जो धर्मामध्ये घडत असलेल्या प्रत्येक अनुचित प्रकाराचा विरोध करतो, जो स्वतःच्या मौलिक तत्वांचा, संस्काराचा, परंपरेचा, प्रथेचा संरक्षण करतो, तो खरा हिंदू आहे. त्यालाच धर्मरक्षण म्हटलेलं आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, प्रत्येक प्रकारच्या पाखंडाचं मी खंडन करतो, याचा अर्थ मी हिंदुत्ववादी आहे. ह्या संकल्पना घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. कठोर बना, कठोर शब्दांचा वापर करा. कोणाचीही हैगाई करू नका. तुमचा बाप जरी असला तरी हैगाई करू नका. हे तर बाकीचे पंथवंत हे काय चीज आहे, हे किस गली की खसखस आहे. जे आमच्या सोबत येतील आम्ही त्यांना सोबत घेऊन चालू, जे आमच्या विरोधात असतील त्यांच्या विरोधात आम्ही चालू, त्यांना फोडून आम्ही पुढे निघून जाऊ. अशा पद्धतीचं धोरण फक्त बोलण्यासाठी नाही, कृतीत सुद्धा आलं पाहिजे. आणि कृतीत येणं म्हणजे माझा सख्खा भाऊ जरी असला, माझा बाप जरी असला तरी मी त्याला विरोध करेल जर का तो अधर्मात असेल. तो माझ्या धर्माकडे जर का वक्रदृष्टीने बघत असेल तर मी त्याच्या विरोधात असेल. ही भूमिका हिंदूंची असली पाहिजे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.